ठिकाणी प्रशासन मालकांनी आणि पालकमंत्र्यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय देखील ठेवला आणि आता जवळजवळ सगळी तयारी झाली आहे। काही लोकांच्या मनात थोड्या शंका आहेत। बहुतांश लोकांना आता हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी मनात घेतलं त्याहीपेक्षा चांगलं पुनर्वसन आम्ही देतो। काही थोडक्या लोकांच्या मनातल्या शंका देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करून दूर करू आणि माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देतो। एकही व्यक्ती शिल्लक ठेवणार नाही की ज्याला आम्ही समाधानी करणार नाही। 100% लोकांचं समाधान हे करण्याचा उद्देश घेऊनच हे आम्ही करतो। कारण आम्हाला माहिती आहे आज 30-30 लाख लोक ज्यावेळी पंढरपूरमध्ये येतात मनामध्ये भीती असते, काय होईल। ही शिस्तीची माणसं आहेत, एकमेकाला सांभाळून घेणारी माणसं आहेत, परंतु आपल्याला माहिती आहे अपघात हा सांगून येत नाही। त्यामुळे प्रशासनापासून मुख्यमंत्र्यापर्यंत, पालकमंत्र्यापासून तर आमदारांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये वारी संपतपर्यंत, आषाढी संपतपर्यंत, दुसरा दिवस होतपर्यंत आणि वारकरी सुखरूप घरी जातपर्यंत एक अनाहूत भीती असते की सगळं नीट झालं पाहिजे। पांडुरंगाच्या कृपेनं ते नीट होतंच, पण केवळ पांडुरंगाच्या भरोशावर हे सोडून चालणार नाही। आपल्यालाही व्यवस्था कराव्या लागतील या वाढत्या संपूर्ण वारकऱ्यांकरता आणि आता देशभरातनं लोक या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या योग्य व्यवस्था व्हाव्यात या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी सुरू केल्या आहेत।